हे सगळं करत असताना अशी पण एक नेहमी कुरबुर असते किंवा एक नेहमी अशी कुजबूज नेहमी असते की तुम्ही कदाचित दिल्लीला जाल किंवा तुम्हाला एक मोठी जबाबदारी राष्ट्रीय पातळीवर दिली जाईल. तर या संदर्भात कधी असं काही बोलणं किंवा असे काही पक्षाकडून संकेत? पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझं सगळं कॉपीराइट माझ्या नेतृत्वावर देऊन ठेवलं आहे. त्यांना जिथे मला पाठवायचं असेल त्यांना अधिकार आहे, ते मला पाठवू शकतात आणि त्या भूमिकेत राहून काम करण्याची माझी जबाबदारी आहे. मला हेच पद पाहिजे की या पदासाठी माझा जन्मलाय असं माझ्या डोक्यात कुठेही नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता आज पण आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच टिकून राहायचं हेच माझं स्वप्न आहे. थोडंसं जरा बोरिवलीच्या इंटरनल थोड्याशा मायक्रो विषयांकडे आपण जाऊया. बोरिवली पश्चिममध्ये नाल्यांच्या सफाई दरम्यान गैरप्रकार जो नुकताच घडला होता तो उघडकीस आला आणि तो तुमच्याच मुळे खरं तर उघडकीस आला. नेमकं काय घडलं होतं आणि पालिकेनं त्यानंतर सुद्धा काही कारवाई केली आहे का या प्रकरणी असं वाटतं? बोरिवलीमध्ये नाला सफाई करताना मागच्या वर्षी आम्ही प्रत्येक नाल्याचे फोटोग्राफ्स आमच्याकडे ठेवले होते. यावेळी नाला सफाई सुरू झालं आणि आमचा एक पदाधिकारी असताना त्याच्या लक्षात आलं की नाल्यातून भलतंच काहीतरी बाहेर काढण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांनी ते व्हिडिओ बनवलं, माझ्या निदर्शनात आणलं. मी प्रत्यक्षात तिकडे गेल्यावरती मी बघितलं की नाल्यामध्ये रस्त्याचं सिमेंटचा भाग आहे, डिवायडर आहे, मोठमोठे दगड आहेत. बापरे. त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे मुंबईचा कुठलाही नाला तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिकची पिशवी दिसणार, प्लास्टिकची बॉटल दिसणार. त्या संपूर्ण ढिगाऱ्यात कुठेही प्लास्टिकचा एक कण नाही आहे आणि म्हणून ते बाहेरून आणून गाळ बनवण्याचा प्रयत्न ते लोक करत होते. मी आक्षेप घेतल्यावरती काम बंद झालं. कॉन्ट्रॅक्टर असेल, अधिकारी असेल, त्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी सांगितलंय जर हे ॲक्शन झाली नाही तर मात्र मी सोडणार नाही. मी हा विषय धरून राहणार. हा मुंबईकरांचा पैसा आहे आणि या एक एक पाईचं जबाबदेहीने वापर झालं पाहिजे असं माझं मत आहे. पावसाच्या आधी सगळे नाले साफ झाले पाहिजे, पण असं करताना हे अशा प्रकारचा भ्रष्टाचार खपून घेणार नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरवर 1,00,000 रुपयाचं फाईन मारलंय, पण संपूर्ण कारवाईचा रिपोर्ट ते ॲक्च्युली नाल्यामध्ये जे टाकलंय ते काय आहे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी काम सुरू होऊ देणार नाही.